हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये इडली कशी बनवायची बघितलं, तर आता मस्तपैकी सांबार कसं बनवायचं बघून घेऊया. मस्तपैकी वास येतोय सांबारचा. तर सुरू करू सांबार बनवायचं कसं. इथे मी तूर डाळ आणि थोडी हरभरा डाळ मिक्स घेतली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे. एकदम तिचं चांगलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे व्यवस्थित. 2 पाण्यात धुवून घ्यायची आहे आणि मस्त त्याला कुकरमध्ये घालायचं. आपल्याला कुकरच्या मस्त 2-3 शिट्ट्या काढल्या की आपलं मस्त शिजवून निघतं ते चांगल्या प्रकारे. आणि हरभरा डाळीने जास्त टेस्ट येते. तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा, सांबार तुम्हाला नक्की आवडेल. आता मी स्वच्छ डाळ धुवून कुकरमध्ये घातली तिला आणि 1 इंच बोट वरती राहील एवढं पाणी टाकायचे. त्याच्यामध्ये चॉप केलेला टोमॅटो टाकलाय मी इथे. कांदा पण चॉप करून मी ह्याच्यामध्येच टाकणार आहे आणि शेवग्याचे शेंग टाकणार आहे. तुमच्याकडे भोपळा वगैरे असेल तुम्ही ते पण ॲड करा. बटाटे टाकलेले आहे मी इथे. आणि आता याच्यामध्ये मी सगळं मसाला पण याच्यामध्येच टाकणार आहे. तर मी आता इथे हळद टाकलेली आहे, लाल मिरची पावडर पण 1 चमचा टाकली आहे आणि आता चवीपुरतं मीठ पण घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आणि चिंच, आंबट गोड असतं थोडं सांबार, त्याच्यासाठी थोडी चिंच घालायची, गूळ घालायचा याच्यामध्ये. गुळाचा थोडासा तुकडा घातलेला आहे मी बघा इथे. आणि आता आपलं हे सांबार मसाला आहे, सांबार सुहाणाचा सांबार मसाला 10चं पॅकेट आणलेलं मी, ते अर्ध टाकलेलं आहे याच्यामध्ये. सुहाणा सांबार मसाला, हे बघा हा सांबार मसाला टाकलेला आहे मी. आणि हे मस्त चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकर एकदम 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला. आणि मस्तपैकी हा आपला सांबार तयार होणार आहे. खूप झटपट आणि लवकर होणार आहे हे सांबार. तुम्ही बघा आता. आणि मी इथे मीठ पण घातलेलं आहे बघा. आणि आता मस्तपैकी आपण याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. झाकण लावलं आहे मी. साईड बाय साईड आपली इडली पण होत आहे. लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलं. शिट्ट्या मस्त 3 करून घेतल्या मी. डाळ इथं शिजलेली आहे आपली. बटाटा तुम्ही त्याच्यामध्ये थोडा मॅश करून घालू शकता, तो जो शिजलेला आहे तो. आणि आता आपण फोडणीची तयारी करूया. आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे इथे आणि त्याच्यामध्ये मी जिरे घातलेले आहे, मोहरी घातलेली आहे आणि असं मस्त कढीपत्ता. मोहरी मस्त तडतडू द्यायची, कढीपत्त्याचा मस्त सुगंध दरवळू द्यायचा तेलामध्ये, चांगला त्याला परतवून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आपण जी कुकरला शिजवलेली डाळ आहे ती सगळी याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि मस्तपैकी साईडला मी एक कोथिंबीर धुवून वगैरे मस्त चिरून ठेवलेली आहे, ते पण मस्त वरून भुरभुरायची आहे. आणि आपलं यम्मी मस्तपैकी सांबार रेडी आहे.